टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. बघा, तर पॉलिमर जो वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे. कोणता वर्ड आहे? ग्रीक वर्ड. तर हा बनला आहे पॉली दोन वर्ड्सपासून. एक आहे पॉली आणि एक आहे मर म्हणजे मेरीज. पॉली म्हणजे होतो मेनी. पॉली म्हणजे काय होतो? मेनी. आणि मेरीज किंवा मर म्हणजे होतो पार्ट्स किंवा युनिट. पार्ट्स किंवा युनिट म्हणजे असं कंपाऊंड जो मेनी पार्ट्सपासून बनला आहे, खूप साऱ्या पार्ट्सपासून बनला आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? पॉलिमर म्हणतो. आणि पॉलिमरचा वेट असतो 10⁻³ to 10⁻⁷. याचा काय असतो? मॉलिक्युलर मास असतो. त्यालाच काय म्हणतात? मॅक्रोमॉलिक्यूल. त्यालाच काय म्हणतात? खूप लहान मॉलिक्यूल, त्यांना म्हणतात मॅक्रोमॉलिक्यूल. नंतर बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. क्लासिफिकेशन टोटल याचं 5 भागामध्ये आहे. 5 किती भागात आहे? 5. तर पहिला बघा, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ओरिजिन. पहिला कोणता आहे? क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ओरिजिन. हे तुम्हाला विचारलेलं आहे पेपरमध्ये. हे टोटल किती भागामध्ये आहे? 3. एक आहे तुमचा नॅचरल पॉलिमर. कोणता पॉलिमर आहे? नॅचरल पॉलिमर. दुसरा आहे सिंथेटिक पॉलिमर आणि तिसरा आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. तर नॅचरल पॉलिमरचे 2 टाईप आहेत. एक प्लांट्स पॉलिमर, दुसरा ॲनिमल पॉलिमर. पहिला काय? प्लांट्स, दुसरं काय? ॲनिमल. आता नॅचरल पॉलिमर म्हणजे जे नेचरपासून मिळत आहे तुम्हाला पॉलिमर, त्याला म्हणतात त्यांना काय म्हणतात? नॅचरल पॉलिमर. त्याच्यामध्ये काय आहे? प्लांट्स पॉलिमर. म्हणजे कुठून मिळत असतील? प्लांट्समधून. जे ऑब्टेन होते प्लांट्समधून त्यांना म्हणतात प्लांट्स पॉलिमर. आणि जे ऑब्टेन होते पॉलिमर कशापासून? ॲनिमलपासून, त्यांना म्हणतात ॲनिमल पॉलिमर. एक्झाम्पलमध्ये इथं बघा कॉटन, आणि ॲनिमलमध्ये काय येतो? सिल्क. नंतर आहे तुमचा सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर म्हणजे जो मॅनमेड पॉलिमर आहे. काय आहे? मॅनमेड पॉलिमर. त्यालाच काय म्हणतात? सिंथेटिक पॉलिमर. त्याच्यामध्ये काय येतो? नायलॉन येतो आणि टेरिलिन येतो. काय येतो? नायलॉन आणि टेरिलिन. आणि लास्ट आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी म्हणजे जो नॅचरलमध्ये पण येतो थोडासा, आणि जो म्हणजे सिंथेटिकमध्ये पण येतो, त्याला काय म्हणतात? सेमी सिंथेटिक पॉलिमर. याच्यामध्ये लक्षात ठेवाल एक्झाम्पल सेल्युलोज नायट्रेट, सेल्युलोज ॲसिटेट रेऑन. हे काय आहे तुमचं? सेमी सिंथेटिक पॉलिमर. नंतर दुसरं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. दुसरं काय आहे? ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. हा मागच्या वर्षी विचारलेला होता. त्याच्यामध्ये किती भाग आहेत? 3 भाग आहेत. एक लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर, दुसरा ब्रांच चेन पॉलिमर आणि तिसरा क्रॉस लिंक पॉलिमर. लिनियर पॉलिमर म्हणजे असं पॉलिमर जो एकाच रेषेत असेल. असं पॉलिमर कसं आहे? लिनियर आहे. म्हणजेच काय आहे? एकाच रेषेमध्ये आहे. त्याला काय म्हणू आपण? लिनियर पॉलिमर किंवा स्ट्रेट चेन पॉलिमर. दुसरं आहे ब्रांच चेन पॉलिमर. असं पॉलिमर ज्याला एक नाही एक काय असेल? तुमची ब्रांच असेल. काय असेल? ब्रांच. बघा, हे वर एक दिसून राहिली, ती काय झाली? आपली ब्रांच. म्हणजे तिला म्हणू ब्रांच चेन पॉलिमर. नंतर आहे क्रॉस लिंक पॉलिमर. क्रॉस लिंक म्हणजे जे एकमेकाला लिंक करतात. आता हे वेगळं आहे, अजून एक खाली काढताय, हे वेगळं आहे. या दोघांना हा लिंक करत आहे. दिसतंय? ह्या दोघांना हा काय करत आहे? लिंक करत आहे. यांना काय म्हणू आपण? क्रॉस लिंक पॉलिमर. यांना काय म्हणू? क्रॉस लिंक पॉलिमर. ते तुम्ही एक्झाम्पल असं काढू शकता. नंतरचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. किती आहेत? 3 भागामध्ये आहेत. एक ॲडिशन पॉलिमर, दुसरा कंडेन्सेशन पॉलिमर आणि तिसरा रिंग ओपनिंग पॉलिमर. म्हणजेच ॲडिशन पॉलिमरला दुसरं नाव आहे चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. नंतर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तर कंडेन्सेशनमध्ये एक्झाम्पल येतो तुमचा टेरेलिनचा. कशाचा? टेरेलिन. त्याला डॅक्रॉन म्हणतात. काय म्हणतात? डॅक्रॉन. आणि याच्यामध्ये येतो तुमचा नायलॉन 6चा एक्झाम्पल. कशाचा येतो? नायलॉन 6चा एक्झाम्पल. आणि जो तुमचा ॲडिशन पॉलिमर आहे त्याच्या अजून 3 स्टेप्स आहे. किती स्टेप्स आहेत? 3. कोणाचे? ॲडिशन पॉलिमरचे. त्यांना म्हणतात चेन इनिशिएशन, नंतर म्हणतात चेन प्रोपॅगेशन आणि नंतर म्हणतात चेन टर्मिनेशन. म्हणजे ॲडिशनचे 3 पार्ट आहेत. एक चेन इनिशिएशन,
नंतर प्रोपॅगेशन आणि नंतर टर्मिनेशन. हे स्टेप किती भागामध्ये पडतात? 3 भागामध्ये पडतात. नंतरचं बघा, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. काय आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हे किती भागात आहे? तुमच्या 4 भागामध्ये. पहिला इलास्टोमर, दुसरा फायबर, तिसरा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि चौथा थर्मोसेटिंग पॉलिमर. यांचे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. इलास्टोमर जो इलास्टिक जसा रबर असतो आपला, ताणला जातो, ताणल्यानंतर वापस तो त्याच्या जागेवर येतो. ते इलास्टोमर जो काय करतो त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये वापस येतो. फॉर एक्झाम्पल वर्कनाइज रबर किंवा बुना एन पण येतो. नंतर फायबर्स. फायबरमध्ये एक्झाम्पल काय येतात? पॉलिअमाइड आणि नायलॉन 6,6. हे काय येतात? जसे आपल्या घरी जे गॅस असते, गॅसवरती ब्लॅक कलरची असते ना शेगडी, ब्लॅक कलरची वापरतात इन जनरल. सॉरी फायबरमध्ये एक्झाम्पल जी आपले येतात ना, कॉटन, काय म्हणतात, लोकर, असेवाले काय कशामध्ये येतात? फायबरमध्ये येतात. नंतर आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमरमध्ये एक्झाम्पल कशाचा येतो? पॉलिथिन. जे पॉलिथिन्स असतात, जे रंगीबेरंगी आपल्याला बॉटल्स पाहायला मिळतात, आपण पाणी पितो, बरोबर आहे. प्रत्येकाची बॉटल सारखी नसते, काही बिस्लरी असतात, काही आपल्या कलरिंग असतात. ते एक्झाम्पल कशामध्ये येतात? थर्मोप्लास्टिक पॉलिमर. नंतर थर्मोसेटिंग पॉलिमरमध्ये एक्झाम्पल येतो बॅकेलाइटचा. ही जी आहे ही आपल्या घरी जे गॅस असते, गॅसवर जी ब्लॅक कलरची असते ना शेगडी ठेवली असते, तीच आहे तुमची बॅकेलाइट. ते आहे तुमचे थर्मोसेटिंग पॉलिमर. नंतरचं बघा, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ डिफरंट मोनोमर. काय आहे? डिफरंट मोनोमर. हे किती भागामध्ये डिवाइड आहे? 2 भागामध्ये. किती भागात डिवाइड आहे? 2. एक आहे होमोपॉलिमर, दुसरा आहे कोपॉलिमर. होमोपॉलिमर म्हणजे असा पॉलिमर ज्याच्यामध्ये ओनली 1 टाइप ऑफ रिपीटिंग युनिट असेल. ओनली 1 टाइप ऑफ काय असेल? रिपीटिंग युनिट. म्हणजे असं पॉलिमर ज्याच्यामध्ये फक्त एकच आपण मोनोमर वापरत आहोत, एकच 1 टाइप ऑफ रिपीटिंग. याच्यामध्ये काय असेल? 2 or more than 2. 2 or more than 2. 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर आपण रिपीटिंग युनिट वापरत असू, मोनोमर वापरत असू, तर तो झाला तुमचा कोपॉलिमर. यांचं डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा काय आहे? पॉलिमर, होमोपॉलिमर. नंतर लास्टवाला आहे 6 टाइप्स ऑफ पॉलिमर. टोटल 6 टाइपचे पॉलिमर आहेत. नंतर आहे ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. याच्यामध्ये 2 आहेत, एक बायोडिग्रेडेबल, एक नॉन बायोडिग्रेडेबल. म्हणजे एक जो कुजतो, जसं आपलं प्लास्टिक आहे, कुजतो का? नाही. जो वाला कचरा आहे तो काय असतो? कुजतो. तर एक बायोडिग्रेडेबल म्हणजे जो पॉलिमर कुजू शकतो तो, आणि दुसरा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे जो कुजणार नाही. नंतर बघा, नंतरचं आहे तुमचा पॉलिथिन. आपल्याला काय बनवायचं आहे? पॉलिथिन. काय बनवायचं आहे? पॉलिथिन. तर पॉलिथिनचे 2 प्रकार आहे, एक लो डेन्सिटी पॉलिथिन, एक हाय डेन्सिटी पॉलिथिन. पहिला लो डेन्सिटी पॉलिथिन आणि दुसरा हाय डेन्सिटी पॉलिथिन. यांना असं पण लिहितात. जसं याच्यापासून काय करायचं? CH2 डबल बॉन्ड CH2 हा कंपाऊंड आहे. याला काय करायचं? पॉलिमरायझेशन. काय कराल? पॉलिमरायझेशन. जर मला लो डेन्सिटी पॉलिथिनवाला कंपाऊंड जर बनवायचा आहे, कोणता? लो डेन्सिटीवाला पॉलिथिनवाला कंपाऊंड, तर याच्यावर काय वापरेल मी? बघा, 330 to 370 केल्विन टेम्परेचर वापरेल. काय वापरेल? 330 to 370 डिग्री केल्विन टेम्परेचर वापरेल. काय करेल? पहिले डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करा. इकडे काय लावायचं? N लावायचं. काय होईल? हा CH2 सिंगल बॉन्ड CH2 असंच होईल. या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक केले तर असंच झालं. आता एकेकाची व्हॅलेन्सी बाकी आहे. ही एक व्हॅलेन्सी, ही एक व्हॅलेन्सी. आता हा कंपाऊंड किती टाइम्स आहे? N टाइम्स. तर जो प्रोडक्ट भेटेल ना, त्याचे जे बॉन्ड आहेत त्या बॉन्डवर असं ब्रॅकेट द्यायचा आणि खाली लिहायचं N टाइम्स. तर हाच आहे तुमचा लो डेन्सिटी पॉलिथिन. काय आहे? लो डेन्सिटी. वापरायचे 350 to 370. आणि याच्यामध्ये ट्रेसेस टाकायचे आहे. काय टाकायचे? ट्रेसेस. कोणाचे? O2चे, ऑक्सिजनचे. आणि याला द्यायचं आहे 1000 ते 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ATM. ला काय द्यायचं आहे? एवढं प्रेशर द्यायचं आहे. तर तुम्हाला काय भेटेल? लो डेन्सिटी पॉलिथिन मिळेल. काय मिळेल? लो डेन्सिटी पॉलिथिन. आता मला जर दुसरं बनवायचं आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. दुसरं काय आहे? हाय डेन्सिटी पॉलिथिन. हाय डेन्सिटी पॉलिथिन. तर एक्झाम्पल आज घ्यायचं CH2 डबल बॉन्ड CH2.
किती टाइम्स? एन्स टाइम. फक्त ॲरोवर जे कॅटलिस्ट आहे ते चेंज करा. इथं 330 केल्विन टू 343 केल्विन टेम्परेचर द्यायचं आणि 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर द्यायचं आणि कॅटलिस्ट वापरायचं. काय वापरायचं? कॅटलिस्ट. ॲज इट इज प्रोडक्ट सेमच बनतो दोघांचं. डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करा, CH2, सिंगल बॉन्ड CH2, एकेकाची व्हॅलेन्सी राहील आणि किती टाइम्स लिहू आपण? N टाइम्स. किती टाइम्स? N टाइम्स. म्हणजे हा झाला तुमचा हाय डेन्सिटी पॉलिथिन. हाय डेन्सिटी पॉलिथिन. काय झालं? हाय डेन्सिटी पॉलिथिन. तर हाय डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन. आता एक्झाम्पल जर याची यूज लिहायचं आहे तर हा यूज होतो जसं तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत, बॉटल बनवण्यासाठी कोणाचा लो डेन्सिटी पॉलिथिनचा यूज होतो. आणि जो हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे, जसे आपले टायर्स आहेत सायकलचे, गाडीचे, त्याच्यामध्ये याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कोण वापरतात? हाय डेन्सिटी पॉलिथिन वापरतात. नंतर बघा सर्वात इम्पॉर्टंट आहे नॅचरल रबर. काय आहे? नॅचरल रबर. नॅचरल रबर. तर नॅचरल रबरमध्ये जो रबर आहे त्याचा युनिट लक्षात ठेवा. जसं CH2 डबल बॉन्ड C, याला CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा जो आहे आपला नॅचरल रबरचा मोनोमर आहे. काय आहे? मोनोमर. मोनोमर म्हणजे जो आपण स्टार्टिंगला वापरतो. मोनोमर म्हणजे काय वापरतो? स्टार्टिंगला. जसं आता पॉलिथिनमध्ये मोनोमर कोण आहे तुमचा? हां, इथिलीन. काय आहे? इथिलीन किंवा इथिन. काय आहे? इथिन किंवा इथिलीन. आणि हा काय झाला तुमचा? पॉलिथिन. याला काय म्हणतात? पॉलिथिन. लक्षात ठेवाल. जो स्टार्टिंगला झाला तो इथिन, हा पण काय आहे? इथिनच आहे. तो पण पॉलिथिन आहे. हा पण इथिन आहे, तो पण पॉलिथिन आहे. फक्त हा लो डेन्सिटी पॉलिथिन, हा हाय डेन्सिटी पॉलिथिन. ठीक आहे. तर जो स्टार्टिंगला असतो तो मोनोमर आणि जो नंतर बनतो तो पॉलिमर. हा काय आहे? आपला मोनोमर आहे. याला म्हणतात आयसोप्रीन युनिट. याला काय म्हणतात? आयसोप्रीन. आता तुम्हाला नॅचरल रबरची डेफिनेशन विचारते. तर इलास्टोमर्स आर ऑल्सो नोन ॲज नॅचरल रबर. रबर म्हणतात कोणाला? इलास्टोमरला. म्हणजे इलास्टिसिटी. इलास्टिसिटी जी असते म्हणजे स्ट्रेंथ, त्यालाच काय म्हणतात? रबर. म्हणजे इलास्टिक होतं. तर याचा जर तुम्हाला IUPAC लिहायचं आहे 1 2 3 4, तर काय होईल? 2 वर काय आहे? मिथिल. 2 मिथिल. 1 आणि 3 वर डबल बॉन्ड आहे तर 1,3. किती डबल बॉन्ड आहे? 2 म्हणून डाय ब्युटॅडाइन. कोण आहे? डबल बॉन्ड म्हणून डाईन. तर नाव काय झालं? 2 मिथिल 1,3 डाय ब्युटॅडाइन किंवा डाय ब्युटॅडाइन. 4 कार्बन आहे ना, ब्युटॅडाइन. याचं नाव तुम्ही असं लिहू शकता किंवा तुम्ही असंही लिहू शकता. कसं? 2 मिथिल. किती कार्बन आहे? 4 म्हणून काय लिहू? ब्यूट. काय लिहू? ब्यूट. पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनवर काय आहे? डबल बॉन्ड. किती आहे? 2 म्हणून डाय. डबल बॉन्ड आहे म्हणून काय लागेल? ENE. ते तुम्ही असे 2 प्रकारे याचं नाव लिहू शकता. हे काय आहे? तुमचं नॅचरल रबर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूपदा विचारलं आहे तुम्हाला. आयसोप्रीन युनिट, याचं स्ट्रक्चर काढा म्हणते. मोनोमर कोणता आहे नॅचरल रबरचा? हा आहे. याला आयसोप्रीन युनिट म्हणतात. आयसोप्रीन. ठीक आहे. आणि त्याचा IUPAC नेम 2 मिथिल 1,3 ब्युटॅडाइन किंवा 2 मिथिल ब्यूट 1,3 डाईन. हे काही आहे तुमचे नॅचरल रबर. नंतर बघा, नंतर जर मला बनवायचं आहे जसा एक कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड CH, नंतर याला लागला आहे CN. याला म्हणतात ॲक्रिलोनायट्रिल. ॲक्रिलोनायट्रिल. त्याला काय करू? पॉलिमरायझेशन करू. याचं काय करू? पॉलिमरायझेशन करू. तर काय करू? हे किती टाइम्स घेऊ? N टाइम्स. आणि हे किती टाइम कसं होईल? डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक होईल CH, वर काय राहील? CN. हे काय याचे बॉन्ड ॲज इट इज राहतील. या ब्रॅकेटवर काय, या बॉन्डवर द्यायचं ब्रॅकेट आणि N. तर हा झाला तुमचा मोनोमर. आता ॲक्रिलोनायट्रिल, तिकडे काय लिहू मी? पॉलिॲक्रिलोनायट्रिल. काय लिहू? पॉलिॲक्रिलोनायट्रिल. लक्षात आलं? हे काय आहे तुमचं? ॲक्रिलोनायट्रिल. आणि हे काय झालं? पॉलिॲक्रिलोनायट्रिल. त्याच्यामध्येच आहे तुमचा CF2 डबल बॉन्ड CF2. तर फ्लोरीन किती आहे? 4 म्हणून टेट्रा. फ्लोरीन आहे
फ्लोरो, टेट्राफ्लोरो आणि डबल बॉन्ड, 2 कार्बन आहेत आणि डबल बॉन्ड आहे म्हणून इथिन. तर टेट्राफ्लोरो इथिन किती टाइम्स घेऊ? n टाइम्स. ॲरोवर काय लिहायचं? पॉलिमरायझेशन. ठीक आहे. काय करू? डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करू. तर काय बनेल? काय बनेल? हा CF2 सिंगल बॉन्ड CF2 असं बनेल. CF2 सिंगल बॉन्ड CF2. आता या एकाची व्हॅलेन्सी बाकी आहे, तिथं काय लावू? डायरेक्ट n. काय लावू? n. तर हा झाला तुमचा टेफ्लॉन. हा काय झाला? टेफ्लॉन. तर जे बनत आहेत ना, हे जे प्रोडक्ट आहेत यांना काय म्हणतात? पॉलिमर. आणि हे जे स्टार्टिंगला आहेत हे काय आहेत? तुमचे मोनोमर. तर तुम्हाला विचारते पॉलिॲक्रिलोनायट्रिलचा मोनोमर कोण आहे? ॲक्रिलोनायट्रिल. टेफ्लॉनचा मोनोमर काय आहे? टेट्राफ्लोरोइथिन. काय आहे? टेट्राफ्लोरोइथिन. पॉलिमरचा कोण आहे? इथिन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतरचं बघा तुमचं आहे नायलॉन 6,6. नायलॉन 6,6 व्हेरी व्हेरी IMP आहे. हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय येतात? मोनोमर 2 येतात. याच्यामध्ये मोनोमर कोण येतात? 2 येतात. एक येतं तुमचं ॲडिपिक ॲसिड. काय येतो? ॲडिपिक ॲसिड. ओपन करून लिहित आहे. ठीक आहे. CH2 4 टाइम्स. अजून C डबल बॉन्ड OOH. हा काय तुमचा? ॲडिपिक ॲसिड. नंतर याची रिॲक्शन करायची. NH2 CH2 6 टाइम्स NH2. याला म्हणतात हेक्सा मिथिलीन. हेक्सा मिथिलीन. अमाइन किती आहेत? 2 म्हणून डाय अमाइन. हेक्सा मिथिलीन डाय अमाइन. याच्यामध्ये काय करायचं बघा. याच्यामध्ये काय करू बघा. इथून काय करतो? हा एक H, हा H कोणाकडे द्या? नायट्रोजनकडे. हा एक H या नायट्रोजनकडे द्या आणि हा दुसरा H त्या नायट्रोजनकडे द्या. आणि हे पण किती टाइम्स लिहायचं? n टाइम्स. ठीक आहे. हा H या नायट्रोजनकडे गेला, दुसरा H त्या नायट्रोजनकडे गेला. तर नायट्रोजनकडे ऑलरेडी किती H आहेत? 2-2 H आहे. ठीक आहे. तर लिहू कसं मी बघा. हा O ॲज इट इज हा गेला. C डबल बॉन्ड O. नंतर CH किती टाइम्स आहे? 4 टाइम्स. नंतर C डबल बॉन्ड O. इथे पण कोण राहिला? O. याच्यावर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. इथे पण कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. कारण की याने काय केला? ऑक्सिजन हायड्रोजन काय केला? दिला. याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज. नंतर हा जो आहे यांनी घेतला, याच्याकडे किती ऑलरेडी 2 हायड्रोजन आहे, एक घेतला तर किती झाले? 3. मग याच्यावर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज. CH2 किती टाइम्स? 6 टाइम्स. अजून काय येईल? याच्याकडे एक हायड्रोजन येईल. हवाला हायड्रोजन याच्याकडे जाईल 3. याच्यावर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. मग याच्या बीचमध्ये काही बॉन्ड नाही दिला आहे मी, लक्षात ठेवा. याला म्हणतात नायलॉन सॉल्ट. याला काय म्हणतात? नायलॉन सॉल्ट. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? आपल्याला हाय प्रेशर टाकायचं आहे. काय करायचं आहे? हाय प्रेशर आणि 553 केल्विन टेम्परेचर आणि हाय प्रेशर. काय करायचं आहे? हाय प्रेशर. काय करायचं आहे बघा. आता आपल्याला काय काढायचं आहे? इथून मला काढायचं आहे हायड्रोजन किती? 2. काय काढायचे आहे? हायड्रोजन किती? 2. आणि इथून काढायचं आहे एक ऑक्सिजन. काय काढायचं? एक ऑक्सिजन. इथून पण 2 हायड्रोजन आणि इथून काय काढायचं आहे? ऑक्सिजन. हे किती टाइम्स आहे तुमचे? n टाइम्स. चला तर बनवा. काय राहिलं मग बघा. इथून ऑक्सिजन जाईल तर काय राहील? C डबल बॉन्ड O राहील. नंतर CH2 राहील. किती टाइम्स? 4 टाइम्सच राहील. नंतर C डबल बॉन्ड O. इथून वॉटर ऑक्सिजन गेला, इथून हायड्रोजन किती गेले? 2. 3 नाही गेले. वॉटरचा फॉर्म्युला काय? H2O आहे. इथून 2 हायड्रोजन, इथून O. तिथं हायड्रोजन राहिला म्हणजे एक हायड्रोजन राहिला NH. नंतर CH2 किती टाइम्स? 6 टाइम्स. नंतर इथे पण काय आहे? NH. इथून हायड्रोजन आणि इथून ऑक्सिजन गेले, तिथून 2 हायड्रोजन, इथून एक ऑक्सिजन, तिथं हायड्रोजन किती राहिला? 1. त्याची प्रत्येकाची व्हॅलेन्सी द्या आणि किती टाइम्स लिहा? n टाइम्स. प्लस वॉटर किती टाइम्स रिमूव्ह झाला आहे? H2O n टाइम्स. कारण की आपल्या समोर लिहिलं आहे n. तर हाच तुमचा आहे नायलॉन 6,6. नायलॉन 6,6. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा नायलॉन 6,6 साठी याचे मोनोमर किती आहेत? 2. एक ॲडिपिक ॲसिड आणि एक आहे हेक्सामिथिलीन डायअमाइन. कोणाचे? नायलॉन 6चे. नायलॉन 6,6चे. ती अशी तुमची प्रोसिजर आहे.
चला, नंतर आहे तुमचा नायलॉन 6. नंतर काय आहे नायलॉन 6. तर नायलॉन 6 मध्ये काय करायचं बघा, पहिले NH लिहून घ्या. काय लिहा NH. याला लावा एक C डबल बॉन्ड O. क्या लावला NH, एक लावला C डबल बॉन्ड O. आता 5 CH2 लिहा. 1 2 3 4 5 आणि हे असं जॉईन करा. म्हणजे किती लावलं, 5 CH2 लावले NH. हा आहे तुमचा ॲक्रिलोनायट्रिल, सॉरी इटा कॅप्रोलॅक्टम. याला काय म्हणतात इटा कॅप्रोलॅक्टम. याला काय म्हणतात इटा कॅप्रोलॅक्टम. याचं काय कराल तुम्ही पॉलिमरायझेशन. काय कराल पॉलिमरायझेशन. तर हा काय करते बघा, हा इथून बॉन्ड ब्रेक करते. कुठून, ऑक्सिजन म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनचा बॉन्ड काय करतो, ब्रेक करतो. तर मग याच्याकडे काय राहिला बघा N, याच्याकडे H, इथून किती नंतर CH2 किती टाइम्स आहे 5 टाइम्स आणि काय राहिला CO. हे किती टाइम्स लिहाल N टाइम्स. किती टाइम्स N टाइम्स. ते NH नंतर CH2 किती टाइम्स 5 टाइम्स. नंतर काय लिहिला CO. या प्रत्येकाची व्हॅलेन्सी बाकी आहे. काय लिहाल बॉन्ड आणि किती टाइम्स N टाइम्स. किती टाइम्स N टाइम्स माहीत आहे. आणि हाच आहे तुमचा नायलॉन 6. हाच काय आहे नायलॉन 6. आणि हाच तुमचा येतो रिंग ओपनिंग पॉलिमरचा एक्झाम्पल पण आहे. कोणाचा, रिंग ओपनिंग पॉलिमर. रिंग ओपनिंग पॉलिमर. रिंग ओपनिंग पॉलिमर, कारण की बघा इथं रिंग आहे आणि ही रिंग काय होऊन राहिली, ओपन होऊन राहिली. म्हणून हा एक इटा कॅप्रोलॅक्टम हा मोनोमर आहे. कोणाचा, नायलॉन 6चा. आणि नायलॉन 6,6चे 2 आहे, ॲडिपिक ॲसिड आणि एक्झामिथिलीन डायमाइन. बघा याच्यामध्ये टेम्परेचर द्यायचं आहे तुम्हाला 533 to 543 केल्विन टेम्परेचर द्यायचं आहे. टेम्परेचर देऊ तेव्हाच तर आपला बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. तर हा काय झाला आपला नायलॉन 6 झाला. नंतर बघा, नंतर आहे तुमचा पॉलिस्टर. नंतर काय आहे पॉलिस्टर. हा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये येतो. कंडेन्सेशन कशामध्ये, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये याच्यामध्ये 2 मोनोमर घ्यायचे. एक इथिलीन डायमाइन, सॉरी इथिलीन ग्लायकॉल. काय घ्याल, इथिलीन ग्लायकॉल प्लस टेरेफॅटिक ॲसिड C डबल बॉन्ड O, ते पण C डबल बॉन्ड OH. हा आहे तुमचा टेरेफॅटिक ॲसिड. आता कंडेन्सेशन म्हणजे वॉटर रिमूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे, वॉटर काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. तर करा बरं वॉटर रिमूव्ह. काय करू, इथून काढत आहे H, इथून काढत आहे OH. इथून काढू H, त्या साईडने काय काढू OH. H इथून काय काढू OH. चला, इथं टेम्परेचर द्यायचं आहे तुम्हाला 420 to 460 केल्विन टेम्परेचर. एवढं टेम्परेचर द्यायचं आहे. काय लिहू मग बघा, काय लिहू, इथं कोण राहिला ऑक्सिजन. किती टाइम्स लिहाल हे N टाइम्स, हे पण N टाइम्स. काय लिहू O, किती टाइम्स आहे CH2, नंतर CH2. नंतर इथं काय राहिला O, इथून OH गेला तर डायरेक्ट काय लागेल C डबल बॉन्ड O, बेन्झीन रिंग ॲज इट इज. इथे काय राहिला डायरेक्ट C डबल बॉन्ड O. याची व्हॅलेन्सी बाकी आहे आणि याची व्हॅलेन्सी बाकी आहे, बरोबर. किती टाइम्स N टाइम्स. किती टाइम्स N टाइम्स. तर हाच आहे तुमचा पॉलिस्टर. हाच काय आहे तुमचा पॉलिस्टर. यालाच काय म्हणतात पॉलिस्टर. यालाच टेरेलिन पण म्हणतात. याला काय म्हणतात टेरेलिन. याला डॅक्रॉन पण म्हणतात. यालाच काय म्हणतात डॅक्रॉन. तर लक्षात ठेवाल हा एक्झाम्पल कशाचा आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये 2 येतात. एक होतो तुमचा इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा टेरेफॅटिक ॲसिड. त्याच्यानंतर काय बनतो तुमचा पॉलिस्टर बनतो. काय बनतो पॉलिस्टर बनतो. नंतरचा आहे तुमचा क्लोरोफिन. काय आहे CH2C, याला लावायचं क्लोरीन, नंतर C, तर डबल बॉन्ड, इथं काय येईल H डबल बॉन्ड CH2. काय आहे तुमचा हा क्लोरोप्लेन.
क्लोरोप्रीन. याचं काय कराल? पॉलिमरायझेशन. याचं काय कराल? पॉलिमरायझेशन. काय कराल? हे दोन्ही डबल बॉन्ड ब्रेक करून द्या. डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय होईल? CH2 सिंगल बॉन्ड C क्लोरीन ॲज इट इज. इथे CH सिंगल बॉन्ड CH2. किती टाइम्स लिहू? N टाइम्स. काय केले? दोन्ही बॉन्ड ब्रेक केले. ब्रेक केल्यानंतर आता हे दोन बॉन्ड ब्रेक झाले. इथं बॉन्ड आहे का नाही? इथं काय लिहायचं? डबल बॉन्ड. आता या प्रत्येकाची व्हॅलेन्सी बाकी आहे कारण की इथं आपण बॉन्ड लावलेला नाही आहे. किती टाइम्स? N टाइम्स. हे आहे तुमचा निओप्रीन. म्हणजे क्लोरोप्रीनपासून काय बनतो? तुमचा निओप्रीन. लक्षात ठेवाल. तर हा झाला तुमचा मोनोमर. तो काय झाला? तुमचा पॉलिमर. नंतर आहे तुमचा एक बुनायस बनवायचं. बघा इथं घ्यायचं आहे CH2 डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH2. हा काय आहे तुमचा 1,3 ब्युटॅडाईन. काय झाला? 1,3 ब्युटॅडाईन. याची रिॲक्शन करायची कोणासोबत? ॲडिशन करायची CH डबल बॉन्ड CH2 आणि यालाच लावलं आहे C6H5 म्हणजेच बेन्झिन आहे. C6H5 म्हणजेच बेन्झिन. याला म्हणतात स्टेरीन. याला काय म्हणतात? स्टेरीन. ठीक आहे. तर काय कराल बघा, याच्यापासून आपल्याला कंपाऊंड बनवायचं आहे. पॉलिमरायझेशन. काय करायचं आहे? पॉलिमरायझेशन. काय करू? इथं डबल बॉन्ड ब्रेक करू. काय होईल? CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. दोन्ही बॉन्ड ब्रेक केले. आता इथं या दोघांच्या बीचमध्ये जिथून बॉन्ड ब्रेक केले तिथं बॉन्ड बनवायचं नाही. इथं बॉन्ड नाही आहे ना, तिथं बनवा. इथं बॉन्ड बनवा. याची व्हॅलेन्सी बाकी आहे. आता हा पण ब्रेक होईल. याला याच्यासोबत अटॅच करा म्हणजे CH सिंगल बॉन्ड CH2. याला काय लागलं आहे? C6H5. हे लागला आहे C6H5. हा याची व्हॅलेन्सी बरोबर झाली. हाय बॉन्ड ब्रेक केला आपण, डायरेक्ट लावला तर किती टाइम्स लिहू? N टाइम्स. किती टाइम्स? N टाइम्स. तर हाच आहे तुमचा आपला बुना N. काय आहे? बुना N.